पायल आणि सीमा दोघी श्रीमंत गरीब मैत्रिणी होत्या. पायल एका श्रीमंत घरातली होती तर सीमा एका गरीब मजुराची मुलगी. सीमा खूप भोळ्या स्वभावाची होती. तिला वाटायचं पायल एवढी श्रीमंत असूनही तिची मैत्रीण आहे, पण तसं नव्हतं. पायल स्वतःच्या स्वार्थासाठी, सीमा आज माझी तब्येत जरा बरी नाहीये आणि तुला माहितीये माझे कॉलेजचे खूप प्रोजेक्ट्स बाकी आहेत. तू आज कॉलेजला सुट्टी घेऊन माझे प्रोजेक्ट पूर्ण करशील का? 2 दिवसांनी तर माझी पण एक्झाम आहे. मला पण प्लीज, तू माझी चांगली मैत्रीण आहेस ना, मग मैत्रिणीसाठी एवढं पण नाही करणार? हा ठीक आहे, करीन. नेहमी असंच व्हायचं. पायल सीमाच्या मैत्रीचा नेहमी गैरफायदा घ्यायची. सीमा पण बिचारी तिची सगळी कामं करायची, त्यामुळे कधी कधी सीमाची परीक्षा अवघड जायची. काय झालं सीमा, तू तुझे सगळे लेक्चर्स बंक केलेस? तुला माहितीये तुझं हे कॉलेजचं लास्ट इयर आहे, पण तुला तर आत्ताच्या एक्झाम मध्ये जराही चांगले मार्क्स मिळाले नाहीयेत. सॉरी मॅम, मी यापुढे लक्ष देईन आणि चांगला अभ्यास करीन. सीमाला चांगलं माहित होतं की तिचे मार्क्स कमी होण्याचं नेमकं कारण काय आहे ते, पण ती मैत्री पुढे गप्प बसते. सीमा, तू पायलचं सगळं काम करतेस, बघितलंस ना परीक्षेत किती कमी मार्क्स मिळाले ते? अगं तू तिला सांगायला हवं की तुझी पण परीक्षा आहे आणि स्वतःच सोडायचं. असं थोडीच चालेल. आई, पायल मला तिची चांगली मैत्रिणी समजते आणि एका मैत्रिणीची मदत करणं हे मैत्रिणीचं कर्तव्यच आहे ना. काही नाही, मी यावेळी जास्त मेहनत करीन. सीमा यावेळी पास होते, पण तिचे मार्क्स खूप कमी येतात. काही दिवसांनी शहरात खूप मोठा फॅशन शो असतो. पायलला पण या शो मध्ये भाग घेऊन ही स्पर्धा जिंकायची होती, त्यामुळे सगळ्यात स्पेशल दिसण्यासाठी ती तयारी करत होती. पप्पा, फॅशन शो मध्ये ज्याचा लेहंगा सगळ्यात बेस्ट असेल तोच विनर होणार आहे आणि मला माझा लेहंगा एकदम स्पेशल आणि युनिक हवाय. पप्पा, तुम्ही माझ्यासाठी सोन्याचा लेहंगा बनवाल का? मग बघाच कोणाचीच लायकी नसेल मला हरवण्याची, कारण सोन्याचा लेहंगा फक्त मीच बनवू शकते. हो हो ठीक आहे माझी लाडूबाई, तुला जसा हवाय तसाच लेहंगा बनव. सोन्याचा लेहंगा बनवायला सांगताय? अहो किती महाग होईल तो. मग काय झालं पायलची आई, आपली मुलगी काही दिवसांनी तिच्या सासरी जाईल, त्यामुळे लग्नाआधीच ती अशा सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ शकते, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकते. काही हरकत नाही. जा बाळा, तुला जसा हवाय तसा तू सोन्याचा लेहंगा बनवून घे, मी पैसे देईन. ठीक आहे पप्पा. बोलता बोलता पायलला कळतं की सीमा पण या फॅशन शो मध्ये भाग घेतीये. ती जोरात हसू लागते. तू आणि कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहेस? तुझ्याकडे तर एवढे पैसे पण नाहीयेत की तू लेहंगा विकत घेऊ शकशील. ही कॉम्पिटिशन ना आमच्यासारख्या श्रीमंतांसाठी आहे, तुमच्यासारख्या गरिबांसाठी नाही. कॉम्पिटिशन मध्ये सगळ्यांना बेस्ट लेहंगा घालायचा आहे आणि तुला माहितीये मी तर सोन्याचा लेहंगा घेतलाय, त्यामुळे कॉम्पिटिशन मध्ये असं कोणीच नाहीये की जे माझी बरोबरी करू शकतील. तू माझी मैत्रीण आहेस म्हणून तुला समजावतीये, तू या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ नकोस. ते तर ठीक आहे, पण आईची इच्छा होती की मी या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यावा. ती माझ्यासाठी खूप सुंदर लेहंगा बनवण्याची तयारी करतीये. मी लेहंगा घरीच शिवतीये. काय, तू लेहंगा घरी शिवतीयेस? अगदी राहू दे, घरी शिवलेल्या लेहंग्याची काहीच व्हॅल्यू नाहीये. अच्छा, मी निघते आता, संध्याकाळी घरी ये, मला लेहंग्यावर ज्वेलरी घ्यायला जायचंय. सीमाचं मन थोडं नाराज होतं आणि ती तशीच घरी जाते. अगं सीमा, तू आलीस? अगं मी विचार केलाय, तू हिरव्या गवताने बनलेला लेहंगा घालशील. हिरव्या गवताचा लेहंगा खूप छान बनेल. हा गवताचा लेहंगा बनवायला मी तुला मदत करीन. तू लवकर जाऊन बागेतून खूप सारे हिरवं गवत घेऊन ये आणि मोठं मोठं आण. काय झालं सीमा? आई, मी ही कॉम्पिटिशन नाही जिंकू शकणार हे मला माहितीये, मग उगाच कशाला ही मेहनत? तुला माहितीये पायलने सोन्याचा लेहंगा बनवलाय. तिचा लेहंगा खूप सुंदर आहे. तिथे बसलेले सगळे लोक मला हसतील असा गवताचा लेहंगा घालून गेले तर. सीमा, स्वतःवर विश्वास असणं जास्त गरजेचं आहे, मगच आपण जग जिंकू शकतो. तुझ्या कमजोरीलाच तुझी ताकद बनव. हारणं जिंकणं काही महत्वाचं नाही. कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणंच खूप मोठी गोष्ट आहे आणि तू या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहेस. हारणं जिंकणं तू सोडून दे, तू फक्त तुझे 100% दे. आपल्या आईचं बोलणं ऐकून सीमामध्ये हिंमत येते आणि ती आपल्यासाठी हिरव्या गवताचा लेहंगा बनवायला सुरुवात करते. फॅशन शोच्या दिवसापर्यंत सीमा आपल्या आई बरोबर गवतापासून खूप सुंदर लेहंगा तयार करते. जेव्हा पायल फॅशन शो मध्ये येऊन पोहोचते तेव्हा सीमा तिथेच उभी असते.
सीमाचा लेहंगा खूपच वेगळ्या डिझाईनचा होता. सीमाच्या लेहंग्याला बघून, सीमा तू हे काय घातलंस, तू कशी वेगळी दिसतीयस, मी तुला असं काही करायला नको म्हणून सांगितलं होतं ना. आता तू माझ्यापासून लांब राहा, कारण मी सोन्याचा लेहंगा घातलाय. तुझा हा गवताचा लेहंगा माझ्या सोन्याच्या लेहंग्याला खराब करेल. ठीक आहे पायल, मग मी आज जाते. मी इथे तुझीच वाट बघत होते. सगळ्या मुली खूप श्रीमंत घरातल्या होत्या. खास करून पायलचा लेहंगा सोन्याचा होता. सगळ्यांना खात्री होती की पायलच या शोची विनर होणार आहे. फॅशन शो सुरू होतो. एक एक करून सगळ्या मुली स्टेजवर येतात. पायलचा नंबर आल्यावर ती पण स्टेजवर पोहोचली. त्यानंतर सीमाचा नंबर येतो. सीमा आपल्या गवताचा ड्रेस घालून स्टेजवर पोहोचते. तर जज सीमाच्या या क्रिएटिव्हिटीला बघून आश्चर्यचकित होतात. सगळ्या मुली स्टेजवर उभ्या राहतात. त्यांच्यात सीमा पण होती. मला अगदी मनापासून हे सांगायला खूप आनंद होतोय की इथे जेवढे काही जज आले आहेत त्यांनी या फॅशन शोची फर्स्ट विनर निवडलेली आहे. मी आता त्या विजेतीचं नाव जाहीर करणार आहे. तर आजच्या फॅशन शोची विनर आहे सीमा. हो, सीमाने या फॅशन शो साठी जो लेहंगा तयार केला आहे तो तिने घरीच तयार केलाय आणि म्हणूनच या कॉम्पिटिशनची विनर ठरली आहे सीमा. सीमासाठी जोरदार टाळ्या. सीमाचं हे यश बघून पायल जळते आणि ती फॅशन शो सोडून जाते. त्या दिवशी जेव्हा पायल फॅशन शो सोडून गेली तेव्हा सीमाला जाणवलं की पायल तिच्या आनंदात सहभागी झाली नाही. कारण पायलच्या मनात ती आपलं काम करून घेण्यासाठीच फक्त सीमाशी मैत्री करत होती. सीमाला पुरस्कार म्हणून ट्रॉफी मिळते. हळूहळू सीमा यशाच्या मार्गावर पुढे जाते. सीमा आपल्या मेहनतीने प्रगती करत होती, पण तिला एका गोष्टीचं दुःख होतं. तिने आपल्या आयुष्यात मैत्रिणीला ओळखण्याची खूप मोठी चूक केली होती. सूरजमल नावाचं एक गाव होतं. तिथे कोमल नावाची एक मुलगी राहायची. कोमलचा स्वभाव तिच्या नावाप्रमाणेच कोमल होता. ती सगळ्यांची मदत करायची आणि सगळ्यांशी प्रेमाने बोलायची. कोमलची आई तिच्या लहानपणीच वारली होती. मग त्यानंतर कोमलच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. कोमलची सावत्र आई सीमा खूपच वाईट होती. ती नेहमी कोमलला ओरडायची, मारायची आणि तिच्याकडून घरातलं सगळं काम करून घ्यायची. पण आपली सख्खी मुलगी प्रियाला मात्र ती अगदी राणीसारखं ठेवायची. कोमलचे वडील कामासाठी शहरात गेलेले होते. त्यामुळे सीमा आणि प्रिया दोघीही कोमलवर हुकूम गाजवायच्या. अगं ए काम चुकार, इथे येऊन तू पुस्तकं वाचत बसलीयस, मग भांडी काय तुझी मेलेली आई वरतून येणार आहे घासायला? पण आई, मी आत्ताच तर कपडे धुवून आलीये. उद्या माझी परीक्षा आहे. आता थोडासा अभ्यास करू दे प्लीज. अगं शिकून काय मोठी कलेक्टर होणार आहेस? चुपचाप जाऊन आधी भांडी घासून घे. बरेच दिवसापासून तुला मारलं नाहीये ना, त्याच्यामुळे तू जास्त सोकावलीयस. ठीक आहे आई, मी जाते आता. मग कोमल आपला अभ्यास सोडून भांडी घासायला जाते. एक दिवस सीमा आपल्या सख्ख्या मुलीला प्रियाला खूप सारे कपडे दाखवत होती. हे बघ बाळा, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी शहरातून किती सारे कपडे पाठवलेत ते. हे घातल्यावर तर तू अगदी राजकुमारी सारखी दिसशील. मम्मी, हा फ्रॉक किती छान दिसेल ना माझ्यावर. हे बघ ना, हे सगळे माझ्यासाठी आहेत. हो हो बाळा, हे सगळे तुझ्यासाठीच पाठवलेले आहेत तुझ्या बाबांनी. त्या काम चुकारला तर एक कपडा सुद्धा देणार नाही मी याच्यातला. तेव्हाच कोमल तिथे येते. आई, माझ्याकडे पण कपडे नाहीयेत. माझे सगळे कपडे जुने आणि फाटलेले आहेत. माझ्यासाठी बाबांनी कपडे नाही पाठवले का? तू काय करणार आहेस नवीन कपड्यांचं ग? तुझ्यासाठी काही पाठवलं नाहीये तुझ्या बापानी. प्रियाचे जे जुने कपडे असतील ते तू घाल. तू माझे जुने कपडे घालणार आहेस? आई, हिला असंच पाहिजे. कोमल बिचारी उदास होऊन तिथून निघून जाते. प्रिया आणि कोमल गावात फिरत होत्या. प्रियाने नवीन ड्रेस घातलेला होता आणि कोमल मात्र जुन्याच कपड्यांमध्ये होती. तेव्हाच प्रियाच्या दोन मैत्रिणी पिंकी आणि चिंकी तिला रस्त्यात भेटतात. अगं प्रिया, आज तर तू या नवीन फ्रॉक मध्ये खूपच छान दिसतीयेस. कुठून आणलायस हा ड्रेस? हा माझ्या बाबांनी शहरातून घेऊन पाठवलाय माझ्यासाठी. कोमल, तुझ्यासाठी नाही पाठवलं का तुझ्या बाबांनी काही शहरातून? हिच्यावर कोणी प्रेमच करत नाही म्हणून हिला बाबांनी काहीच नाही पाठवलं. बिचारी माझेच जुने कपडे घालून फिरत असते म्हणून तर हिच्याशी कोणी बोलत नाही ना. आज माझा वाढदिवस आहे म्हणून आम्ही आज घरी पार्टी ठेवलीये. प्रिया, तुला पण यायचंय आणि कोमल तू पण ये. अगं तू हिला कशाला बोलवतेस? ही अशीच जुन्या फाटक्या कपड्यांमध्ये येईल. हिच्याकडे तर कपडे पण नाहीयेत. अगं मी एवढ्यासाठी हिला बोलवतीये की नंतर साफसफाई करायला आणि भांडी घासायला तर कोणीतरी हवंय ना. असं बोलून त्या दोघीजणी कोमलवर हसू लागतात. कोमलला बिचारीला खूप वाईट वाटतं.
कोमल बिचारी नाराज होऊन आपल्या घरी येत होती. तेव्हाच ती बघते की एक जादूगर त्याच रस्त्याने जात होता. त्या जादूगरच्या हातात एक पिंजरा होता ज्याच्यामध्ये एक पक्षी कैद होता आणि तो पक्षी त्या पिंजऱ्यात अगदी उदास होऊन बसला होता. त्या पक्षाला बघून कोमलला खूप वाईट वाटतं. अरे, हा पक्षी तर किती उदास दिसतोय. नक्कीच या जादूगराने त्याला पिंजऱ्यात कोंडून ठेवलंय, म्हणूनच तो असा झालाय. पण मला याची मदत करायला हवीये. मग कोमल त्याच्या मागोमाग जाऊ लागली, कारण जर त्याचं लक्ष दुसरीकडे गेलं तर कोमलला त्या पक्षाची त्या पिंजऱ्यामधून सुटका करायची होती. मग पुढे चालता चालता जादूगर थकून जातो आणि मग तो पाणी पिण्यासाठी एका ठिकाणी थांबतो. तो आपल्या हातातल्या पिंजऱ्याला खाली ठेवतो आणि तिथे जवळच असलेल्या हातपंपावर तो पाणी पितो. हे बघता क्षणी कोमल भराभर त्या पिंजऱ्याकडे जाते आणि तो उचलून तिथून निघून जाते. जादूगर सुद्धा कोमलला पिंजरा घेऊन जात असताना बघतो आणि तोही कोमलच्या मागे धावत जातो. अगं अगं पोरी, जरा थांब, माझा पिंजरा तर दे मला. अगं कुठे पळतीयेस? अगं थांब थांब. पण कोमलने त्याचं काहीही ऐकलं नाही आणि ती तशीच पळत राहते आणि एका सुरक्षित ठिकाणी जाऊन पोहोचते. जेव्हा ती बघते की आता जादूगर तिच्या मागे नाहीये, मग तेव्हा ती तो पिंजरा उघडते आणि त्या पक्षाला मुक्त करते. तो पक्षी पिंजऱ्यातून बाहेर येताच एका सुंदर परीमध्ये रूपांतरित होतो. त्या परीला बघून कोमल खूप घाबरते. तिला असं घाबरलेलं बघून ती परी म्हणते, अगं बाळा, घाबरू नकोस. मी तुझं काहीही नुकसान करणार नाही. तुम्ही कोण आहात? मी एक परी आहे. मला त्या जादूगरने त्याच्या जादूने एक पक्षी बनवलं होतं आणि या पिंजऱ्यात कैद करून ठेवलं होतं. पण तू माझी मदत करून या पिंजऱ्यातून मला मुक्त केलंस. तेव्हा जादूगरही तिथे पोहोचतो. अगं ए पोरी, तुझी हिंमत कशी झाली माझ्या पिंजऱ्याला हात लावण्याची? चल, माझा पिंजरा मला परत दे. नाही नाही, हा पिंजरा त्यांना देऊ नकोस, नाहीतर ते परत मला याच्यात कैद करून ठेवतील. तू माझं ऐकणार आहेस की नाही? तुला माहितीये ना मी किती खतरनाक आहे ते. गुपचूप या पिंजऱ्याला माझ्या ताब्यात दे, नाहीतर मी तुला माझ्या जादूने दगड बनवून टाकीन. अहो जा जा, तुम्ही खतरनाक कमी पण नौटंकी करणारे जास्त वाटताय. नौटंकी? तुला अजून माझी शक्ती काय आहे ते माहित नाही. मी एका मिनिटात दगडाचा पाणी आणि पाण्याचा दगड करू शकतो. अच्छा, मग समोर पडलेल्या त्या दगडाला आरसा करून दाखवा बरं, मग मी मानेन तुम्हाला. मग जादूगर आपली जादूची छडी फिरवतो आणि त्या समोर असलेल्या दगडाला एका मिनिटातच आरसा बनवतो. बघितलंस का ग? अजून काही पुरावा हवाय तुला? चल आता फटाफट मला माझा पिंजरा परत दे. नाही, आत्ता नाही. अशी जादू तर कुठलाही छोटा मोठा जादूगार करतो. मी तर तुम्हाला तेव्हाच मानेन जेव्हा तुम्ही या आरशाला एक पोपट बनवाल. अच्छा, मग हे घे. जादूगर आपल्या समोर असलेल्या त्या आरशाला बघून छडी फिरवतो, पण त्या आरशावर त्या जादूगरचा चेहरा दिसत होता आणि मग त्याच्या चेहऱ्याच्या रिफ्लेक्शनमुळे त्याच्या जादूच्या छडीचा असर त्याच्या स्वतःवरच होऊ लागतो आणि तो जादूगर स्वतःच पोपट बनतो. तेव्हाच कोमल त्याच्याकडे तो पिंजरा घेऊन जाते आणि त्याला त्या पिंजऱ्यामध्ये कैद करते आणि तो पिंजरा त्या परीच्या ताब्यामध्ये देते. अरे वा, तू तर अगदी चातुर्याने आणि सहजतेने या जादूगराचा पोपट बनवलास की. आता हा जादूगार कोणालाही त्रास देणार नाही आणि तू जे आज माझ्यावर एवढे मोठे उपकार केले, मी ते कधीच विसरणार नाही. त्यामुळे तुला आज जे काही मागायचंय ते तू माझ्याकडे माग, मी ते नक्की पूर्ण करीन. माझ्याकडे ना चांगले कपडे नाहीयेत, त्याच्यामुळे माझ्याशी कोणीच मैत्री करत नाही. तुम्ही मला एक चांगला ड्रेस देऊ शकाल? बस, फक्त एक ड्रेस? एक मिनिट थांब. मग ती परी एक चुटकी वाजवते आणि एक सुंदरसा गाऊन तिच्या समोर येतो. तो गाऊन इतका सुंदर होता की कोमलची नजर त्या ड्रेसवरून हटतच नव्हती. हे घे, हा गाऊन आता तुझा आहे. आणि हा काही साधा सुद्धा गाऊन नाहीये, हा एक जादुई गाऊन आहे. जेव्हाही तू हा घालशील तेव्हा सगळे लोक तुझ्याकडेच आकर्षित होतील आणि मग सगळे तुझ्याबरोबर मैत्री करतील. आणि हा गाऊन नेहमी स्वच्छ राहील, हा कधीच खराब होणार नाही. आणि जो रंग तू मनात आणशील त्याच रंगाचा हा गाऊन होईल. फक्त तुला त्याच्यासाठी एक मंत्र म्हणावा लागेल. अरे अरे, गाऊन दाखव बरं निळ्या रंगाचं होऊन. आणि मग त्याच रंगाचा गाऊन तुला समोर दिसेल. तू जे काही सांगशील ते सगळं काम हा गाऊन अगदी एका चुटकीत करेल बघ. फक्त तुला एक गोष्ट मात्र सांभाळावी लागेल. जोपर्यंत तुझं मन स्वच्छ निस्वार्थी असेल तोपर्यंतच हा गाऊन स्वच्छ आणि जादूचा राहील. जेव्हा तुझ्या मनात स्वार्थीपणा, लोभीपणा येईल त्याच दिवशी या गाऊनची सगळी शक्ती निघून जाईल. आता हा गाऊन तुझ्याकडे राहू दे आणि आता मी निघते. एवढं बोलून परी तिथून उडून निघून जाते. कोमल परीचं बोलणं ऐकते आणि तो गाऊन घेऊन कोमल घरी येते.
कोमल त्या गाऊनला हातात धरून न्याहाळत होती आणि तेव्हा ती मनात विचार करते, खरंच का ती परी बोलली ते सगळं खरं असेल? खरंच का हा जादुई गाऊन असेल? एकदा हा घालून तर बघते. मग कोमल तो गाऊन घालायला जाते. मग थोड्या वेळातच तो गाऊन घालून ती खोलीत येते आणि आरशासमोर जाऊन उभी राहते आणि आरशात ती स्वतःला पाहून आश्चर्यचकित होते. कोमल तो गाऊन घातल्यानंतर एका परीसारखी दिसत होती. असं वाटत होतं की तिच्या एवढं सुंदर या दुनियेत दुसरं कोणीच नाहीये. खरंच त्या गाऊनमध्ये अशी काही जादू होती की एका साध्या सुध्या मुलीला तो परी बनवून टाकत होता. अरे वा, मी किती सुंदर दिसतीये या गाऊन मध्ये. अच्छा, त्या परीने तर हे पण सांगितलं होतं की मी जो रंग सांगेन त्या रंगाचा हा गाऊन होईल म्हणून. एकदा हे पण करून बघते मी. अरे अरे गाऊन दाखव बरं निळ्या रंगाचं होऊन. कोमल डोळे बंद करून त्या गाऊनला हे करायला सांगते आणि मग जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिला दिसतं की लाल रंगाचा गाऊन निळ्या रंगाचा झाला आहे. ती हे बघून तर अजून आश्चर्यचकित होते आणि आनंदाने ती उड्याच मारू लागते आणि मग तिला खूप आनंद होतो. हाच गाऊन घालून ती त्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते. कोमलचा आत्मविश्वास आता अजून वाढला होता. तिला माहित होतं की आज ती त्या गाऊनमध्ये सगळ्यात जास्त सुंदर दिसणार होती. तेव्हा सगळ्या मुली कोमलला बघून खूप आश्चर्यचकित होतात. त्यांची नजर कोमलवरून जातच नव्हती. प्रियाला सोडून बाकी तिथल्या सगळ्या मुली कोमलकडे येतात. अरे कोमल, आज तर तू खूपच छान दिसतीयेस. हो कोमल, आज तर तू या गाऊन मध्ये अगदी परीसारखीच दिसतीयेस. तू आज आमच्या बरोबरच येऊन बस. पण हे सगळं कोमलची सावत्र बहीण प्रियाला अजिबात आवडत नव्हतं. प्रियापेक्षा कोमलचंच सगळेजण कौतुक करत होते आणि फक्त तिच्याशीच बोलत होते. हळूहळू त्या जादुई गाऊनमुळे कोमलचं सगळंच काम जणू खूप सोपं झालं होतं. तिची सावत्र आई तिला जी काही कामं सांगायची ती सगळी कामं कोमल या जादुई गाऊनच्या माध्यमातून अगदी चुटकीत करून टाकायची. आता कोमल रोज हा गाऊन घालून आपल्या मैत्रिणींना भेटायची. रोज ती त्या गाऊनचा रंग बदलायची आणि तो घालायची. अशाच प्रकारे कोमल आपले सगळे दिवस अगदी आनंदात आणि मजेत घालवत होती. त्या जादुई गाऊनने कोमलचं जणू आयुष्यच बदलून टाकलं होतं. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की जर आपण हिम्मतवान, मेहनती आणि आपलं मन जर साफ असेल तर देवही आपली मदत करतो. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.